आयोजित भव्य दिव्य आरके धमाका बिग बॅश 2026 चा टेनिस क्रिकेटचा थरार आणि लवकरच मोहनदादा पाटील यांची स्पर्धा देखील तुमच्या भेटी करता येईल. 8 एप्रिल ते 12 एप्रिल पाहायला विसरू नका. बाळासाहेब ठाकरे चषक 2026 नाईट क्रिकेटचा थरार 2 लाखाची स्पर्धा कमिंग सून. 8 एप्रिल 12 एप्रिल पाहायला विसरू नका. आणि जयंशी नायगावने अगोदरच त्या स्पर्धेमध्ये एंट्री बुक केले ही अधिकृत माहिती येते. म्हणून त्या स्पर्धेमध्ये टोटल 32 संघ खेळतील. प्रत्येक दिवशी 8 संघ आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरला बाईक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, LED स्मार्ट टीव्ही अशा प्रकारचं आयोजन. भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक द ग्रेट मराठा पुरस्कृत आपण पाहणार आहात. जुचंद्र रेल्वे स्टेशन अजिंक्यच्या मैदानावरती, जे मागील 2-3 वर्ष ज्या ग्राउंडवरती स्पर्धा झाली नाही त्या ग्राउंडवरती ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 लाखाची मानाची स्पर्धा. जाऊया या मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी. यंदाचा हंगाम चांगल्या टचमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये जो खेळाडू आहे तो आहे रवी वाघमारे आणि नॉन स्ट्रायकेडला बुम बुम अनिकेत बुमटे. जेम्स वॉन राई एका साईडला बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. जयेश नेहमी अर्जुनला पहिले षटक घेऊन येत असताना, परंतु आता जयेश याच्यावरती फोकस केलाय. जाऊया दुसऱ्या मॅचच्या दिशेने. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल, ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल जर पाहिला तर व्हाईट बॉलचा सिग्नल, एक्स्ट्रा धाव. पंच आहेत त्या ठिकाणी, इशारा देतील. व्हाईट बॉलने अकाउंट ओपन केलंय. काय जबरदस्त स्पर्धा राहिलाय. 6 बॉल 27, 6 बॉल 26 धावा चेस झाल्या त्या ग्राउंडवरती. कालच्या दिवसात 98 धावा चेस झाल्यात. म्हणून या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. श्रेयस इंदुरकरला आपण पाहिलं काल, काय जबरदस्त बॅटिंग केली. त्यानंतर निलेश म्हात्रे यांना देखील आपण पाहिलं, जबरदस्त बॅटिंग केली. आडव्या बॅटने खेळलाय. शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. येतोय रवीच्या बॅट मधून षटकार. महत्वाच्या सूचना यानंतर हाफ क्लिअर केला जाईल, तर जिंकलेल्या संघाने कुठेच जाऊ नका. बॅकफुटला जाऊन स्टिअर केला आणि इथे मात्र एक धाव. हाफ क्लिअर किंवा जर टीम आल्या तर लाईन शेअर मॅच देखील होईल, याची दखल आपण घ्या. यज्ञेश गोदावरीकर ही माहिती देत होते आमच्यापर्यंत. बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट, कव्हरचा लवर, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बुम बुम अनिकेत बुमटेच्या बॅट मधून चौकार. जबरदस्त फटका आलाय आणि 4 धावेने धावपळक वेगाने पुढे येते. काय फटका खेळला. कव्हरच्या वरून कव्हरचा लवर, कव्हर ड्राईव्हचा चौकार. पायावरचा बॉल, आडव्या बॅटचा वापर. पुन्हा एकदा येतोय बुम बुम अनिकेत बुमटेच्या बॅट मधून. आरके धमाका बिग बॅश बिग हिट षटकार. स्पेशालिस्ट आहे आणि त्याच्यावरती दोन्ही एंडने अटॅक केला जातोय. रवीने एक षटकार ठोकला, स्ट्राइक रोटेट झाली. अनिकेत बुमटे आला आणि त्याच्या बॅट मधून चौकार षटकार. अनिकेत बुमटे सध्या सर्वाधिक फॉर्म मध्ये आहे.
तो द ग्रेट मराठा संघामधून आणि टेक्निकली प्लेयर आहे. बॉलच्या मेरिट वरती चौकार षटकार ठोकतोय. या मॅच मध्ये टीमची धाव संख्या आहे 18. हाफ ट्रॅकर शॉट आर्म पुल अनसक्सेसफुल. गेलाय विकेट. अनिकेत बोमटेने केले चुकीला माफी नाही. विकेट डाऊन. डाऊन करता आलाय. म्हात्रे बदर स्पोर्टचे प्रोप्रायटर मिस्टर कल्पेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. यानंतर होणारा मॅच अष्टविनायक नायगाव आणि भक्तिराम डुंगा. चला आपण यायचंय टॉस करण्याकरता. टीमची धावसंख्या सध्या 5 बॉल 18 धावा 18. भावेश पुणेकर यांचं आगमन झालंय. भावेश पुणेकर या आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. उद्योजक चंद्रपाडा, युवा नेतृत्व आणि ऍडव्हेंचर बॉईजचे संस्थापक. ओ बॅटची एज कॉट बिहाइंड. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. आउटसाइड एज. बॅक टू बॅक 2 विकेट 1 ओव्हर 18 रन. यानंतर होणारा मॅच अष्टविनायक नायगाव आणि भक्तिराम डुंगा या टीमचे कॅप्टन त्वरित यायचंय. कृष्णा आलाय मैदानाच्या आतमध्ये. हे ग्राउंड गाजवलंय. हाफ सेंचुरीचा रेकॉर्ड या ग्राउंड वरती आहे. कृष्णा गौडा मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या मैदान एकविरेच्या स्पर्धेमध्ये गाजवलं होतं. षटकारांची आतिषबाजी 63 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. आणि तोच कृष्णा, जरी त्याला बोलता आणि ऐकता येत नाही, मूकबधीर खेळाडू आहे, परंतु जबरदस्त एक बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. आणि लवकर आज त्याला संधी दिली द ग्रेट मराठा संघाने. 4 ओव्हरचा मॅच आहे आणि कोणताही टाइमपास होणार नाही. टायमर ऑन आहे, याकडे सुद्धा लक्ष असू द्या. रवी वाघमारे स्ट्राईक एंडला. वेळ दवडतायत, आपण याची दखल घ्या. सध्या मीरा भाईंदर मध्ये बहुचर्चित जर कोण टच मध्ये आहे ना, तो आहे अर्जुन आडे. 4 ओव्हरचा मॅच आहे. अर्जुन आलाय. वेगवान गोलंदाज. हो, जबरदस्त लेंथ होती, यॉर्कर लेंथ. रवीला प्रश्न विचारला, इथे मात्र डॉट बॉल येतोय. पुश करायचं होतं गली रिझन मध्ये आणि डॉट बॉलची खून. अर्जुन आडे भरपूर इम्प्रेस केलंय, इम्पॅक्ट टाकलाय, नेहमीच कन्सिस्टन्सी राहिलंय या खेळाडूकडे. विकेट टेकर गोलंदाज, वेगवान गोलंदाज अर्जुन आडेला आपण पाहतोय. आणि एका साईडला रवी वाघमारे. यंदाचा हंगाम त्यानेच गाजवलंय द ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस बॉल गतीमध्ये बीट झाला होता. बॅटर डायरेक्ट हिट करायचा आहे. येस, डेफिनेटली डायरेक्ट हिट झालाय, परंतु सध्या 2 धावा कंप्लीट होतील का हा प्रश्नचिन्ह. येस, डेफिनेटली 2 धावा कंप्लीट. बॅटर पोचला आणि त्यानंतर इथे 2 धावा येत आहेत. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते 20च्या घरात. 20 रन्स. यानंतर दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. अष्टविनायक नायगाव आणि भक्तिराम डुंगा. बिग बॅटल, बिग फाईट. पुढचा बॉल अर्जुन बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा पाहतोय आपण
जेम्स बॉन्ड राई मोठमोठ्या संघांना पराभव करण्याचा नेहमीच धाडस दाखवलंय. हे ग्राउंड अनेक वेळा गाजवलंय. या ग्राउंड वरती अनेक वेळा चॅम्पियन संघ ठरलाय. तो जेम्स बॉन्ड राई हा संघ आपण पाहतोय. आणि द ग्रेट मराठा संघ अनेक वेळा या मैदानावरती अधिराज्य गाजवून अनेक ट्रॉफ्या उचलल्यात. म्हणून आज जी साईड आहे ना ती अप्रतिम पाहायला मिळते द ग्रेट मराठा संघाची देखील. पायावरचा बॉल होता. इनसाइड आउट करून खेळलाय. अप्रतिम एफर्ट्स, प्रेझेन्स ऑफ माइंड. एफर्ट्सला 10 पैकी 10 मार्क. परंतु कॅच घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे जातोय चौकार. आज काय एफर्ट्सला 10 पैकी 10 मार्क. परंतु हातामध्ये चेंडू आला नाही. चौकार येतोय. गणेश होता फिल्डर. 4 धावेने धाव पळक वेगाने पुढे येते. टीमची धाव संख्या 24 धावा. यावेळी हुकचा फटका पाठीमागे पाठवलंय चेंडूला सरळ लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. रवी वाघमारेच्या बॅट मध्ये नेतोय आर के धमाका षटकार. माणूस भला मनान आहे साधा. अर समाज सेवक माणूस भला मनान आहे साधा. आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा. थँक्यू 6 धावेने सध्या टीमची धाव संख्या 30. सध्या फेमस आहे टेनिस क्रिकेट मध्ये द ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून रवी वाघमारे. बॉलच्या मेरिट वरती फलंदाजी आणि जबरदस्त तंत्रशुद्ध फटकेबाजी. ओ दांडी गोल. अर्जुन आडेने आता रवी वाघमारेला आडे हात घेतले. गेलाय विकेट. ट्रिपळा उद्ध्वस्त. आतमध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत 30 धावा 5 बॉल. काल जबरदस्त दमनला 40+ क्रिकेट आपण पाहिला. मोहनदादा पाटील यांच्या बॅटमधून 3 षटकार आले आणि ती व्हिडिओ व्हायरल झाली. गेलेला मॅच अगदी काढला होता परंतु आव्हान तुकडं पडलं आणि तिथे जुचंद्र मास्टर संघ पराभव झाला. तरी मात्र मोहनदादा पाटील यांनी सर्वांची मनं जिंकली. ती रील्स आपण पाहिली प्रत्येकाच्या मोबाईलवरती स्टेटसवरती. आलाय स्वप्नील मुकादम. बंदे में है दम. नाम है स्वप्नील मुकादम. आल्या आल्यास देत दनादन षटकार. अरे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा. थँक्यू. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये अनेक सारे मोठे संघ आहेत आणि त्यामध्ये द ग्रेट मराठा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या संघामध्ये प्रताप भोईर, कैवल्य पाटील, विनीत माली आयकॉन प्लेयर आपण पाहणार आहात. तर तीही स्पर्धा नेक्स्ट वीक मध्ये. नायगावचे भरपूर सारे प्लेयर आहेत. जुचंद्र गावातील प्लेयर आहेत. वसई विरारचे तालुक्यातले सर्व खेळाडू आपण पाहणार आहात. भव्य स्पर्धा. सध्या या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष केंद्रित आहे. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा. आर के धमाका बिग बॅश दीपेश झिंडेकर यांची स्पर्धा. मानाची ही स्पर्धा. टीमची धाव संख्या आहे सध्याच्या घडीला 36 धावा. बॉलिंग मार्क वरती जश पाटील आलाय. जशला पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. विकेट टेकर गोलंदाज
भरपूर चांगली प्रॅक्टिस आणि अचूक टप्प्यावरती नेहमीच भेदक मारा करणारा हा गोलंदाज जश पाटील बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल घेऊन स्ट्राईक एंडला आहे कृष्णा. कृष्णा गौडा मूक बधीर इंटरनॅशनल इंडिया टीम मधून देखील तो खेळतोय आणि इथे पाहिलं तर व्हाईट बॉलचा सिग्नल. मोठी स्पर्धा कृष्णाने देखील खेळले आणि अनेक सारे त्याच्याकडे ते कारनामे आहेत. भारतीय मूक बधीर संघामधून तो खेळतोय. मोठमोठ्या ठिकाणी आपण कृष्णाचा खेळ पाहिलाय. सध्या या मॅच मध्ये कृष्णा जरी त्याला बोलता येत नाही ऐकता येत नाही परंतु त्याची फलंदाजी नेहमीच खूप काही बोलले. आणि पाहूया आता कृष्णा गौडा स्ट्राईक एंडला पाहतोय. बॉलिंग मार्कवरती जश पाटील पुन्हा एकदा तयार. स्लोवर वन बॉल होता समोर कडे कडे केलाय. कृष्णा गौडाच्या बॅट मधून येतोय स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सिक्सर. म्हणून सांगितले की वेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे कृष्णाकडे. मोठमोठ्या स्पर्धा तो खेळतोय. ओ यावेळी चांगला बॉल. जश पाटीलकडे अनुभव आहे. समोर कितीही मोठा बॅटर असू द्या जश मात्र इथे कमबॅक करून देईल आणि यावेळी कमबॅक केलाय. धावपळक जर पाहिला आतापर्यंत तर 2 बॉल टीमची धाव संख्या 43. गुणलेखक मॅन विथ गोल्डन फिंगर क्रिशला आपण पाहतोय आणि क्रिशचं नाव घेतलं घेतलं डीजे वादक देखील लगेच रेडी होतोय ते गाणं लावण्याकरता. स्लोवर वन पायावरचा बॉल ग्लान्स करायचा होता. समोरचा दिशेने बॉल आलाय आणि इथे डॉट बॉल येतोय. एक षटकार ठोकला आणि त्यानंतर 2 डॉट बॉल म्हणजे कमबॅक जश पाटीलने केलंय. पहिल्या एका बॉलवरती 7 रन आले त्यानंतर 2 डॉट बॉल टीमची धावसंख्या स्थिरावले. टोटल धावा 43 बॉल 3. यानंतर होणारा मॅच भक्तिराम डुंगे संघाचा कर्णधार येऊ द्या आणि अष्टविनायक नायगाव त्वरित एका इनिंग नंतर टॉस केला जाईल. आता या बॉलला पाहिलं निहाळलं आणि सोडून दिलं. इथे मात्र डॉट बॉल. जर मनामध्ये शंका असली तर दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू देखील आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि स्वप्नील मुकादम पंचांशी त्या ठिकाणी चर्चा करत असताना डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या सध्या स्थिरावले 43 वरती. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह करायचा होता. ऑन साईडला ड्राईव्ह वाईड ऑन लॉंग ऑनला जबरदस्त एफर्ट्स. या ग्राउंडवरती या प्रकारे फिल्डिंग करायची आहे. टीमची धावसंख्या 44 44 धावा. अंतिम बॉल या तिसऱ्या षटकातील 4 ओव्हरचा गेम पाहतोय. 60 धावा 65 धावा जर फलकावरती लगावल्या तर एक मोठं टोटल कारण की ग्रेट मराठा संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक देखील आहे. आता हा बॉल वेट अँड वॉच केला आणि पंचांनी दाखवून दिले की व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावेने धाव फलक 45 45 धावा 5 बॉल. जेम्स बॉन्ड राई आणि त्यांच्या अपोजिट द ग्रेट मराठा जुचंद्र. बाईंदर नगरीतील एक संघ तर एका साईडला नायगाव जुचंद्र आपण संघ पाहतोय. मोठा फटका खेळायचा आहे. फटका फसलाय. पॉवर जनरेट झाले नाही. अर्जुन आडे आलाय. त्याने टिपलाय झेल. संपलाय स्वप्नील मुकादमचा खेळ. 45 वरती गडीबाद 3 ओव्हर. थँक्यू विजय. रवी डवला मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीमची धावसंख्या आहे सध्या 45. 4 विकेट स्लॉग ओव्हर आणि बॉलिंग मार्क वरती आलाय.
यश, यशस्वी यश आणि स्लॉग ओव्हर मध्ये त्याचा वापर केला जातोय. कृष्ण आहे स्ट्राईक एंडला. धावा 45, 3 ओव्हर. मोहनदादा पाटील यांचा संघ आपण पाहतोय. निलेश म्हात्रे यांचा संघ पाहतोय. भावेश पुणेकर यांचा संघ, द ग्रेट मराठा संघ. ग्रेट कामगिरी करावी लागेल. 45 धावा झाल्यात. धावसंख्या कुठेतरी सध्या शांत पद्धतीने येत आहेत. ओ, हा बॉल मात्र पाहिला तर कृष्णा आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा केला आणि इथे डॉट बॉल येतोय. स्लोवर वन बॉल होता. आतमध्ये वळणारा बॉल होता. यशची ही खासियत राहिले. स्लॉग ओव्हर मध्ये कमी धावा देणं, विकेट घेणं हा त्याचा स्वाभाविक गुण आणि लाईन टू लाईन गोलंदाजी. पुन्हा एकदा स्लोवर वन बॉल होता. इथे या बॉलला पाहिलं तर व्हाईट बॉलची खूण आले. रिव्ह्यू मागितलाय लगेच एसटी रक्षकाने. नेमका हा व्हाईट बॉल लाईनीचा आहे की हाईटचा आहे? लाईनचा. व्हाईट बॉल. सॉफ्ट सिग्नल वाईड होता आणि त्याच पद्धतीने आपण हा व्हाईट बॉल पाहतोय. अगदी टर्न केलं आणि टर्न जास्त बाहेर गेला म्हणून इथे व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. आता मात्र पाठीमागे खेळलेला फटका शॉट थर्डमॅनला. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. कृष्णा सध्या तरी त्या प्रकारची बॅटिंग बोलू लागली नाहीये आणि टीमची धावसंख्या आहे टोटल 47 धावा. मोठमोठ्या स्पर्धा नेहमी खेळत असतो. एक गाव एक फॉर्मॅट, ओपन फॉर्मॅट. सिद्धिविनायक संघ असू द्या किंवा द ग्रेट मराठा असू द्या, मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा हा संघ आहे. रवी आलाय आणि रवीला डॉट बॉल केलाय. रवी डवलाला संधी दिली जाते सातत्याने द ग्रेट मराठा संघामध्ये आणि त्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. इथे जर पाहिलं अजून 3 बॉल शिल्लक आहे पहिल्या इनिंगचे. 47 झाल्यात. 3 मध्ये एखादा मोठा फटका आला तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जरूर केला जाईल. आपला पॅटर्न फटका घुटना टेकून खेळलाय लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. रवी डवळ्याच्या बॅटमधून येतोय षटकार. थँक्यू. कृष्णा सातपुते अशा प्रकारचे फटके खेळत असतात आणि त्या प्रकारचा यावेळी हा शॉट सिलेक्शन. घुटना टेकून नटरा स्टाईल मध्ये बॉडीला बेंड केलं, जागा बनवली आणि इथे मात्र घुटना टेकून फॉलिंग स्वीपचा फटका, षटकार. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, बीट झालाय, खाली बॉल राहिलाय आणि इथे दुखापतग्रस्त रवी डवलाला पाहतोय. टीमची धावसंख्या टोटल 53. एक षटकार आला तर त्यानंतर 2 बॉल डॉट केले तर त्या षटकाराला महत्व राहत नाही आणि या मॅच मध्ये तेच पाहतोय. 2 डॉट बॉल केले त्यानंतर एक षटकार. सध्या 5 बॉल 53 धावा. अंतिम बॉल पहिल्या इनिंगचा आणि इथे पुन्हा एकदा पाहिलं तर डॉट बॉलचा सिग्नल येतोय. ओव्हरऑल पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. रवी डवलाने एक षटकार ठोकला परंतु 3 बॉल डॉट देखील केले. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाही आणि जिंकण्याकरता 54 धावसंख्येचा टार्गेट सेट जेम्स बॉन्ड राई या संघाविरुद्ध. चला दोन्ही टीमचे कॅप्टन येऊ द्या टॉसला. भक्तिराम डुंगे आणि त्यांच्या अपोजिट अष्टविनायक नायगाव. त्वरित आपण टॉस करणार आहोत. थँक्यू. टॉसला यायचंय.
यस दीपेश दिंडेकर. यानंतर होणारा मॅच कशा प्रकारे असेल? भक्तिराम ढुंगे संघाचा कर्णधार प्रतिनिधी आला असेल तर या, आणि त्यांच्या अपोजिट आहे अष्टविनायक नायगाव. थोड्याच वेळात मला वाटते टॉस होईल. संघ या ठिकाणी उपस्थित नाही आहे. इन ॲक्शन मध्ये चांगली साईट आज जुचंद्र नगरीतून द ग्रेट मराठा संघ आपण पाहतोय. मोहनदादा पाटील यांचा संघ. भावेश पुणेकर हे देखील या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करेन की या आमच्या मुख्य मंचावरती. भावेशजी पुणेकर, प्रशांत म्हात्रे, संपूर्ण नाईट ग्रुप सपोर्ट करण्याकरता द ग्रेट मराठा संघाला भरपूर जुचंद्र नगरीतील खेळाडू आलेत या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता, या स्पर्धेला आणि या होणाऱ्या मॅचला शुभेच्छा दिल्यात. जाऊया या मॅचच्या दिशेने. जिंकण्याकरता 54 धावसंख्येचं आव्हान आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ पाये, व्हॉइस ऑफ भिवंडी, निशांतजी पाटील सरांचा. देऊया डीजेला संधी. थँक्यू. चला पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहता GNC11 आरके ग्रुप आयोजित आरके धमाका बिग बॅश 2026 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपेशदादा दिंडेकर यांना तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थानं तन मन धन या स्पर्धेसाठी त्यांनी अर्पण केल्या. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन मागील 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. सुरू असलेला सामना, आजच्या दिवसातील दुसरा सामना जेम्स बॉन्ड रॉय खऱ्या अर्थाने मीरा भाईंदर परिसरातील एक बलाढ्य संघ आणि त्यांच्या विरोधात याच परिसरातील बलाढ्य संघ द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र मोहनदादा पाटील यांचा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या तब्बल 53 धावा आणि 54 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये जेम्स बॉन्ड रॉय या संघासमोर ठेवलेलं आहे. 5 षटकांचा सामना. खऱ्या अर्थानं पहिलं 2 षटकं जर पाहिलं तर पॉवर प्लेची, आणि त्या पॉवर प्लेला खऱ्या अर्थानं कॅपिटलाइज करावं लागणार आहे, कारण 54 धावा या मॅचमध्ये बनवायच्यात. काय जबरदस्त बॅटिंग राहिली सुरुवातीच्या 4 षटकामध्ये. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने चांगली बॅटिंग केली, परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा थांबल्या होत्या. आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये करावा लागेल. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती मितेश शिंगोटे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला जयेश शेजवल हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीला हितेन हा फलंदाज देखील तुम्ही पाहताय. आणि षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं मितेश शिंगोटे या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना आपल्या नावावरती एक बाईक देखील आहे असा खेळाडू मितेश शिंगोटे, त्याला तुम्ही पाहताय. आणि षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी त्याला इन्व्हाइट केलंय. 54 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. चार षटकांचा सामना आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर 3 खेळाडू बाहेर ठेवू शकता.
खऱ्या अर्थानं आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून सूचना येते, कारण 4 षटकांचा आपण सामना खेळतोय. यापूर्वीचा सामना आपण 5 षटकांचा खेळला होता, त्यामुळे त्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर बाहेर आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू बाहेर होते आणि हा सामना आपण 4 षटकांचा खेळतोय, त्यामुळे इनफिल्डच्या बाहेर तुम्ही 3 खेळाडू ठेवू शकता. चार षटकांचा आपण सामना खेळवतोय, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 3 फिल्डर इनफिल्डच्या बाहेर तुम्हाला ठेवावे लागतील, कारण आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. लक्षात ठेवा, 4 षटकांचा जेव्हा आपण सामना खेळतो ना, तेव्हा 3 फिल्डर तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवणं गरजेचं असतं. आणि 5 षटकांचा जेव्हा खेळतो तेव्हा पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर बाहेर असतात, कारण 2 षटकं पॉवर प्लेचे असतात 5 षटकांच्या सामन्यामध्ये. इथे आपण 4 षटकांचा सामना खेळवतोय, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 3 फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर ठेवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती मितेश शिंगोटे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला जयेश शेजवल या फलंदाजाला तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीला हितेन पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल 54 धावांचे चेस या मॅच मध्ये जेम्स बॉन्ड राई या संघाच्या विरोधात. गोलंदाज मितेश शिंगोटे, पुलटॉस बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. मॅचच्या उत्तरार्ध रणशिंग फुकलंय आणि सरळ चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार होते चर्चा ही दादाची आजूबाजूच्या गावात, होते चर्चा ही दादाची आजूबाजूच्या गावात. लई दरार आहे रणजितकिनी दादाच्या नावात. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फलंदाज जयेशच्या बॅटमधून फुलटॉस चेंडू होता, फुल टोल वसूल करत असताना सरळ चेंडूला पाठवलाय मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार जयेशच्या बॅटमधून. गोलंदाज मितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आणखीन एक स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर आहेत, डाऊन द बॉल मिस्टेक झालेली आहे त्या ठिकाणी. कुणाल मडके त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला प्रयत्न त्याचा राहिला, परंतु झेल पकडू शकलेला नाही आहेत. इथे एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 4 षटकांचा सामना, 54 धावांचं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा जयेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. मोठे फटके खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील स्लॉग हिटचा फटका त्याने एक्झिक्यूट केला. एलिव्हेशन भरपूर जास्त होतं,
डिस्टन्स कमी आणि कुणाल मडके स्क्वेअर लेग रिजनला वर्तुळामध्ये होते आणि चांगला प्रयत्न त्याचा देखील पाहायला मिळाला. मितेश पुन्हा एकदा यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न प्लेड ऑन. पहिला धक्का या मॅच मध्ये जेम्स बॉन्ड राई या टीमला बसलाय फलंदाज बाद. समाजसेवक दमदार मनाने दिलदार समाजसेवक दमदार मनाने दिलदार आमचा रणजित गिनी दादा आमचा रणजित गिनी दादा आमचा रणजित गिनी दादा आगीची तलवार आमचा रणजित गिनी दादा आगीची तलवार आमचा रणजित गिनी दादा आगीची तलवार. थँक्यू. इथे निते बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. बॅटची एज आणि यष्टांचा वेध. पहिला धक्का या मॅच मध्ये जेम्स बॉन्ड राई या टीमला बसलाय. फलंदाज बाद झाला हितेन, परंतु एका बाजूला जयेश शेजवल चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून षटकार आतापर्यंत या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. संघाचा कॅप्टन जश पाटील मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इन ॲट पोझिशन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती जश पाटीलला या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती मितेश शिंगोटे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खोलवर टप्प्याला चेंडू होता. चांगला ड्राईव्ह समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फटका खेळलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. सेकंडचा कॉल केलाय आणि ते एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 धावा. काय जबरदस्त कमबॅक मितेश शिंगोटेने या मॅच मध्ये केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर जर पाहिलं तर फलंदाजांना चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना शांत ठेवलंय. चांगली गोलंदाजी करतोय. काय जबरदस्त आयोजन नियोजन. आरके धमाका बिग बॅश 2026 तुम्ही पाहताय. दीपेश दादा दिंडेकर आणि जियांशी 11 यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल. मागील 2 दिवसामध्ये या स्पर्धेचं खूप चांगलं नियोजन आयोजन आखीव रेखीव असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा मितेश या मॅच मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटनं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. वेगाने चेंडूवरती आलेत. फक्त एकच धाव त्या ठिकाणी जर पाहिलं तर रवी यांना आपण पाहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. खूप चांगल्या पद्धतीनं आज संघामध्ये जर पाहिलं तर खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र या संघामध्ये हितेंद्र भोईर पाती यांना देखील यष्टांच्या मागे तुम्ही पाहताय. कव्हर पॉईंटला कल्पेश म्हात्रे, पॉईंटला चंद्रपाड एक्सप्रेस चेतन म्हात्रेला देखील तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली आहे. इथे जर पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अनिकेत भोमटे जबरदस्त फिल्डिंग करतायत. प्रभावित करतायत. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा बनल्यात. अप्रतिम गोलंदाजी राहिली मितेश शिंगुटेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती षटकार आला ना असं वाटलं होतं की या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा बनतील, परंतु काय कमबॅक केलाय. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये मितेश शिंगोटेने साधलाय आणि फक्त 9 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या षटकाचे ते खेळ संपलाय. 54 धावांचा पाठलाग करत असताना जेम्स बॉन्ड राई या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वाक्याकडे. ऐकूया एक सुमधुर संगीत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती अमित यादव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 18 चेंडू 45 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये टीम राहीला आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर सरासरी वाढली आहे. 15च्या सरासरीनं येणाऱ्या 3 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. काय जबरदस्त कामगिरी द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र या संघाची राहिलेली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. परंतु एका बाजूला राई संघ मीरा भाईंदर परिसरातील एक बलाढ्य संघ आहे आणि खऱ्या अर्थाने याही संघाची कामगिरी सातत्याने आपण चांगली होताना पाहिली आहे.
आणि त्याच संघाला मैदानावरती तुम्ही पाहताय येणारे 18 चेंडू 45 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं अमित यादव वेगवान गोलंदाज आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. अनेक वेळा अमित यादवने चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे आणि आज पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास. या मॅच मध्ये गोलंदाज तयार हो. यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. एका टीमला धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत तर एका टीमला या मॅच मध्ये धावा रोखायच्या आहेत. कोण जिंकेल सामना हे देखील पाहावं लागेल. समीकरण बदललंय. 18 चेंडू 44 धावांची आवश्यकता. गोलंदाज अमित यादव पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला टर्न केलाय. त्या ठिकाणी फिल्डर धावतात वेगाने. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी आणि ते 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. पंचांच्या भूमिकेमध्ये रितेश गंगेकर सरांना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला जर पाहिलं तर मिलिंद बावकर यांना देखील तुम्ही पाहताय आणि ते तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील की फलंदाज बाद आहे की नाही. पारदर्शकता या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे आणि पारदर्शकतेचे दुसरे नाव डिका स्पोर्ट लाईव्ह आणि त्यांचा टेक्निकल सपोर्ट याही सामन्यामध्ये घेतला जाणार आहे. प्रत्येक सामना रंगतदार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये 40+ सामने आपण पाहिले. शेवटच्या चरणापर्यंत सामने रंगले होते. कालच्या दिवसातील शेवटचा सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. अप्रतिम क्रीडा स्पर्धा, सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा, यशस्वी क्रीडा स्पर्धा आणि फलंदाज नॉट आउट म्हणजेच इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 12 धावा. जयेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं मोठमोठ्या संघामध्ये आयकॉन म्हणून या खेळाडूची देखील वर्दी लागली जाते. परंतु आज जर पाहिलं तर आपल्या संघासाठी गावच्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल जयेश शेजवलला आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर जश पाटील संघाचा कॅप्टन मैदानावरती दाखल झाल्या. संघातील सर्वात महत्वाची जोडी मैदानावरती आहे आणि इथून जर पाहिलं तर धावा बनवाव्या लागतील. परंतु समोर अमित यादव एक चांगल्या दाटणीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार हो. यावेळेस देखील फुल टॉस बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट. या मॅच मध्ये पाय चाललेच नव्हते. फुटवर्कचा वापर जयेशने केलाच नव्हता आणि खऱ्या अर्थानं आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी दिंडेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्याने विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चांगला ऑन रॉई लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी येतात. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न जरूर केलाय त्या ठिकाणी कल्पेश म्हात्रे. चांगली फिल्डिंग आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 14 धावा. दीपेश दादा दिंडेकर यांचे पिताश्री चंद्रकांतजी दिंडेकर साहेबांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. त्याने विनंती करतोय आपण या आमच्या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत हो. यावेळेस जर पाहिलं तर खराब लाईन दिशान चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय अमितच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. यानंतर होणारा सामना पहिल्या मॅच मधील विजेता संघ एकविरा स्पोर्ट नायगाव आणि सुरू असलेल्या सामन्यातील विजेता संघ या 2 संघांमध्ये खेळवला जाणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हो. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. बॅटची आतली कड आणि यष्टांचा वेध. आणखीन एक फलंदाज बाद. मोठी विकेट. जय शेजवल या मॅच मध्ये बाद झालाय. या पालघर जिल्ह्यात या नायगाव शहरात या पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या माध्यमातून धारदार आणि घातक गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी राहिली आतापर्यंत. महत्वाची विकेट. जयेशला बाद केले. जयेशनं निराश केलं. खऱ्या अर्थानं भरपूर साऱ्या अपेक्षा जयेश शेजवलवरती होत्या आणि आज खऱ्या अर्थानं तो फुलफिल करू शकलेला नाही. लवकर बाद झालाय. दबाव टाकला होता. खऱ्या अर्थानं गोलंदाजाने नवीन फलंदाज यश घरत हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. इथून धावा बनवाव्या लागतील. चांगली कामगिरी करावी लागेल कारण धावा थांबल्या त्या मॅच मध्ये.
बॉलिंग ट्रॅक वरती अमित यादव, वेगवान गोलंदाज, युवा गोलंदाज आहे. अलीकडच्या काळामध्ये खूप चांगली प्रगती त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये केली आहे. तोच गोलंदाज अमितच्या विरोधात व्हेरी फास्ट बॉल ठोकलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. हे नावात त्याच्या हायलाई दमा, कशात नाही रणजित दादा तमा. हायलाई जिगरवाला दादा, हायलाई जिगरवाला. समाजसेवेचा राजा रणजित गिरी जुचंद्र गाववाला. समाजसेवेचा राजा विलास पाटील जुचंद्र गाववाला. Thank you. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. यश घरत आज चर्चेमध्ये आलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला या मॅच मध्ये, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना षटकार यश यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय. इथे देखील आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने केलेत. लॉंग ऑनला कल्पेश म्हात्रे, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय, धावाची संधी, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मागील 2 चेंडूवरती 8 धावा बनल्यात. अमित यांच्या विरोधात आक्रमण केलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 23 धावा. 2 षटकांचे इथे खेळ संपलाय. 54 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती. अमितच्या या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या. क्रीडा रसिकांसाठी या पारितोषिक आलेलं आहे. खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी नाही, या क्रीडा रसिक जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. मैदानाच्या बाहेर झेल पकडा, अर्थातच आईवा झेल पकडा, आणि खऱ्या अर्थानं 200 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्या चंद्रकांतजी दिंडेकर साहेबांच्या माध्यमातून, ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये, आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी दिंडेकर साहेबांना तुम्ही पाहताय आणि त्यांच्याच माध्यमातून पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं जातं क्रीडा रसिकांसाठी. 23 धावा धावफलकावरती 2 षटकांचे देखील संपल्या आणि आतापर्यंत 23 धावा बनल्यात. क्रीडा रसिकांची सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर 200 रुपयाचं पारितोषिक तुम्ही कमवू शकता, परंतु त्यासाठी झेल घ्यावा लागेल. खेळाडूंसाठी नाही आहे, फक्त क्रीडा रसिकांसाठी, लक्षात ठेवा. आणि चंद्रकांतजी दिंडेकर साहेबांच्या माध्यमातून ही पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त मेहनत या स्पर्धेमध्ये आरके ग्रुपच्या माध्यमातून, खऱ्या अर्थाने जियांशी 11 संघाच्या माध्यमातून, चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून देखील खूप चांगलं सहकार्य राहिलं या स्पर्धेमध्ये. आणि चॉकोबार ग्रुपचा देखील आभार व्यक्त करावा लागेल, कारण क्रिश यांना देखील तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं रुपेश कोळी यांना देखील तुम्ही पाहताय, खूप चांगली मेहनत त्यांची राहिली आहे. आशापुरा बॉईजचा देखील उल्लेख करावा लागेल, त्यांची देखील भरपूर मेहनत आहे. आणि त्यासाठी यज्ञेश गोदावरीकर देखील या स्पर्धेमध्ये सातत्याने मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळालेत. कौतुक करावं लागेल सर्वांचं. 54 धावांचं टार्गेट, आतापर्यंत 2 षटकामध्ये 23 धावा बनल्यात. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, लगेच आपण जाऊया डीजे वादकाकडे. समाजसेवक माणूस भला मनानं आहे साधा. अरे समाजसेवक माणूस भला मनानं आहे साधा. आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा. थँक्यू. येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 चंद्रपाडा एक्सप्रेस चेतन म्हात्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते, परंतु स्ट्रायकिंग एंडला संघाचा कॅप्टन जज पाटील या फलंदाजाला देखील तुम्ही पाहताय. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. महत्वाचं षटक आहे जुचंद्र संघासाठी. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फोर्स केलाय, लॉंग ऑनला उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. समाजसेवक दमदार मनानं दिलदार. समाजसेवक दमदार मनानं दिलदार. आमचा रणजित गिनी दादा. आमचा रणजित गिनी दादा. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ऑन द राईज खेळलेत, लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला जज पाटीलच्या बॅटमधून. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेले ते 29 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा चेतन ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका, सलगचा दुसरा मोठा फटका, परंतु लॉंग ऑफला फटका फसलाय. अमित यादव डाऊन द बॉल, मिस्टेक झालेली नाहीये, पकडला कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. आमचा रणजित गिनी दादा आगीची तलवार. आमचा रणजित गिनी दादा आगीची तलवार. आमचा रणजित गिनी
थँक्यू. काय जबरदस्त कमबॅक केलाय चेतन म्हात्रेने. का मला चंद्रपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं, का माझ्या नावाची चर्चा केली जाते, आज पुन्हा एकदा चेतन म्हात्रेने या सामन्यामध्ये सिद्ध केलंय. कारण मागील चेंडूवरती षटकार आला आणि लगेच मात्र दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलंय. महत्वाची विकेट. संघाचा कॅप्टन जश पाटील माघारी परतले या मॅच मध्ये. फलंदाजाला बाद केले. समीकरण जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 25 धावा. नवीन फलंदाज अर्जुन आडे हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक सामना आजच्या दिवसामध्ये देखील रंगतदार स्थितीमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील अर्जुन आडेच्या बॅट मधून मोठा फटका. बॉल जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. परंतु काय घडलंय, इट्स अ 6 रन षटकार. त्या ठिकाणी क्रीडा रसिक आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दीपेश दिंडेकर स्वतः आहेत आणि झेल घेत असताना त्या ठिकाणी मिस्टेक झाली आणि बॉल सीमारेषेच्या अगदी बाहेर पकडलाय. त्यामुळे हा षटकार. रवी डवला आणि अनिकेत भोमटे हे दोन खेळाडू त्या ठिकाणी होते. कॉलिंगचा अभाव होता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्या ठिकाणी मिस्टेक झाली. झेल पकडला होता परंतु सीमारेषेच्या पलीकडे जाऊन त्याचमुळे हा षटकार. आदरणीय सन्माननीय शशिकांतजी बोकाळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने एकविरा स्पोर्ट नायगावचे कट्टर समर्थक आहेत शशिकांतजी बोकाळे सर आणि खऱ्या अर्थाने त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील थोडेसे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. ऑफस्टमच्या बाहेर चालणारा चेंडू. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 36 धावा दाफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती चेतन म्हात्रे. ओव्हर द विकेट. इथे देखील पुलटाच बॉल. यष्टीरक्षक त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक करते. चांगला चेंडू पाहायला मिळालाय परंतु इथे जर पाहिलं तर 22च्या स्वरूपात धाव मिळते. एक धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 37 धावा. 37 धावा. काय जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये. आतापर्यंत 2 षटकार आलेत. सुरुवातीला जश पाटीलच्या बॅटमधून षटकार. अर्जुन आडे मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्याही बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग एंडला यश घरत त्याने देखील 2 चेंडूचा सामना केलाय. 8 धावांवरती तो खेळतोय. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक त्या ठिकाणी खूप चांगलं कार्य करताय. चेंडू आलाय डॉट. समीकरण मॅचचं या ठिकाणी बदललंय. इथून जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 17 धावा. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकावा लागेल. चेंडू डॉट टाकावा लागेल परंतु एका बाजूला जेम्स बॉन्ड रॉय संघासाठी मोठा फटका हवाय. 4 किंवा षटकार या चेंडूवरती हवा या टीमला. परंतु चेतन म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. अमित यादव त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 38 धावा. येणारे 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये सामना अजून संपलेला नाहीये. खऱ्या अर्थानं जेम्स बॉन्ड रॉय या संघाने देखील या सामन्यामध्ये कमबॅक केलाय. कारण चेतन म्हात्रेच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या आणि येणाऱ्या इथून 6 चेंडूवरती 17 धावा बनवायच्या आहेत. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आणि या दोन्ही संघामध्ये जेव्हा जेव्हा सामने होतात ना तेव्हा तेव्हा रंगतदार सामने आपण सातत्याने पाहिलेत. याही मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रोमहर्षक पण आपल्याला पाहायला मिळतोय. चित्तथरारक हा सामना क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी आलाय. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. स्पीडअप करा. येणारे 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, स्वप्नांच्या दिशेने धावलो मी, पुन्हा मजवरी आघात झाला, जिंकल्याशिवाय सोडणार नाही, सावलीशी माझा संवाद झाला. आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर एका बाजूला मैदानावरती जेम्स बॉन्ड रॉय संघ खेळताना पाहायला मिळतोय. जिद्दी आणि संघर्ष क्रिकेट या संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलंय. आणि एका बाजूला द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र संघ, भावेशजी पुणेकर आणि मोहनदादा पाटील यांचा संघ तुम्ही सातत्याने मैदानावरती खेळताना पाहताय. आणि याही संघाने आपली खुणगाड बांधली आहे. त्यांना देखील हा सामना जिंकायचा आहे. आपल्या अस्तित्वाची लढाई मैदानावरती द ग्रेट मराठा जुचंद्र संघ देखील लढतोय. परंतु खऱ्या अर्थानं 6 चेंडूमध्ये 16 धावा या मॅच मध्ये डिपेंड करायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक
चौथं स्लॉग वरचं निर्णायक षटक कुणाल मडके हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर सारे ऑप्शन होते. अनिकेत बोमटेचा देखील ते वापर करू शकले असते. हितेंद्र भोईरचा पातीचा देखील वापर करू शकले असते. कल्पेश म्हात्रे देखील गोलंदाजी करू शकले असते, परंतु कुणाल मडके या गोलंदाजावरती विश्वास दाखवला. रवी डवलाचा देखील ते वापर करू शकले असते. खऱ्या अर्थानं स्वप्नील मुकाद भरपूर सारे गोलंदाज आहेत, परंतु कुणाल मडके या गोलंदाजाची निवड केली आहे. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पहिलाच बॉल टाकत असताना ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळते. दिशाहीन चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 धावा. येणारे 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 15 धावा. स्ट्रायकिंग एंडला यश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची आतली कट, बॅटची रुबी कट, फाईन लेगला चेतन आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, बॅकअप चांगलं आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 40 धावा. येणारे 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 14 धावा. काय सामना रंगलाय, पैसा वसूल सामना. वॉट अ मॅच. जबरदस्त सामना. प्रत्येक क्रीडा रसिकाला अगदी असाच सामना हवा असतो आणि अगदी तसाच सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल चालला इंटू द गॅप. सीमारेषेच्या पलीकडे अर्जुन आडेच्या बॅट मधून आलाय चौकार. काळसाठी तो झटला, न्यायासाठी पेटून उठला, न्यायासाठी पेटून उठला, न्यायासाठी पेटून उठला. होणार नाहीये जनता कुठला, मनाचा सलाम त्याला तो असला, मनाचा सलाम त्याला तो असला. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉइंटच्या बाहेर खऱ्या अर्थानं खेळले होते. पॉइंटला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेल्या. स्लॅश केलं होतं. सर्कलला भेदणारा फटका पाहायला मिळतोय अर्जुन आडेच्या बॅटमधून. येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 10 धावा. जबरदस्त सामना रंगलाय. अर्जुन आडेने कमबॅक करण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये केलाय. ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. मितेश सिंगोटे सेफ हँड. वॉट अ कॅच. त्याने पकडलाय झेल. फलंदाज बाद. आमचा रणजित केनी दादा, आमचा रणजित केनी दादा, आमचा रणजित केनी दादा, आगीची तलवार. 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 थँक्यू. चला स्पीडअप करा. येणारे 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. महत्वाच्या क्षणाला फलंदाज अर्जुन आडेला बाद केला. अर्जुनने चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा औदार्य तरी या मॅच मध्ये केलं. तो अपयशी ठरला. येणारे 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मोहित पाटील मैदानावरती दाखल झालाय. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. मॅचच्या कोणत्याही चरणावरती, मॅचच्या कोणत्याही क्षणाला मोठे फटके ठेवण्याची हिंमत ठेवणारा खेळाडू मैदानावरती मोहित पाटील दाखल झाला. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल मडके ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू कुणालच्या माध्यमातून. वा कुणाल वा. जबरदस्त गोलंदाजी. का माझी गोलंदाज म्हणून निवड केलेली आहे या षटकामध्ये अगदी सिद्ध करतोय. पंचाने या ठिकाणी टेक्निकल सपोर्ट घेतलाय. तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे व्हाईट बॉल साठी. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत. भरपूर महत्वाचा चेंडू आहे, कारण इक्वेशन असं होतं 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू व्हाईट बॉल आहे की नाही, भरपूर महत्वाचा चेंडू आहे. आदरणीय सन्माननीय वसीम खान यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपला हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय वसीम खान साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेसाठी हार्दिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलंय. जयंत 11 आणि आरके ग्रुप ह्याच्या माध्यमातून आरके धमाका बिग बॅश 2026 तुम्ही पाहताय. डिसिजन पेंडिंग वरती आहे. तिसरे पंच आमचे पाहणी करतायत. बॉल वाईड आहे की नाही. निर्णायक क्षणाला खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये प्रत्येक मुवमेंट महत्वाची आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच येणारे 2 चेंडू
10 धावांची आवश्यकता. या दोन्ही चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मोहित पाटील या फलंदाजाला करावा लागेल. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल मडके ला जवाब गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे, कारण 4 चेंडूवरती जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. मोठा फटका मोहितच्या बॅट मधून, परंतु फटका फसलाय. वा, वॉट अ कॅच. अनिकेत भोमटेने झेल पकडलाय. फलंदाज बाद. या नायगाव शहरात, या पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा. थँक्यू. नवीन फलंदाज गणेश मैदानावरती दाखल झालाय, परंतु काय जबरदस्त कामगिरी द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र या संघाची या मॅच मध्ये. पूर्णपणे या मॅच मध्ये अधिराज्य गाजवले या संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा फटका गणेशच्या बॅट मधून, परंतु हाही फटका फसलाय. काय फिल्डिंग एफर्ट्स. रवी वाघमारे त्या ठिकाणी आहे, त्यानेही झेल पकडलाय. सलगचा दुसरा धक्का आणि ते सामना जिंकलेला आहे मोहनदादा पाटील यांच्या संघाने. अर्थातच द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने हा सामना जिंकलाय आणि जेम्स बॉन्ड रॉय या संघाचा पराभव या सामन्यामध्ये केलेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. रणजित किनी विलास पाटील, रणजित किनी विलास पाटील. जोडी ही जिगरी यारांची, जोडी ही जिगरी यारांची, जोडी ही जिगरी यारांची. रणजित किनी आहे लाडाचा, रणजित किनी आहे लाडाचा. शान आहे आरके ग्रुपची. जबरदस्त कामगिरी केलेली आहे या मॅच मध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये जेम्स बॉन्ड रॉय या बलाढ्य संघाचा पराभव केलाय आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये ज्याने 3 विकेट घेतल्या आणि अवघी